ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत असणाऱ्या पिंपळगाव इथे वनविभागाच्या चेकपोस्ट इथे मांडवी पोलिसांनी नाकाबंदी केली होती। रात्री 10च्या सुमारास तेलंगणा राज्यामध्ये अवैध विक्री करण्यासाठी येणारा गुटखा मांडवी पोलिसांनी जप्त केलाय। गुटख्याची किंमत 71,404 रुपये आणि जुनी कारची किंमत अंदाजे 2,50,000 रुपये असा एकूण 3,21,404 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मांडवी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 18 मार्च रोजी मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी, पोलीस कॉन्स्टेबल श्याम चव्हाण तसेच नयन राठोड उद्धव गीते असे पिंपळगाव येथील नाकाबंदी करत असताना रात्री 10च्या सुमारास आदिलाबादवरून भरधाव वेगामध्ये एक स्विफ्ट डिझायर कार येत असल्याचं दिसलं। कार थांबवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले असता सदर गाडी चालकानं पोलिसांना पाहून तेलंगणा राज्यामधील आदिलाबादच्या दिशेनं गाडी वळवली। मांडवी पोलिसांना संशय आल्यानं त्या कारचा पाठलाग करत तेलंगणाच्या अलीकडे मलकुखेडा या गावामध्ये गाडी गेली आणि समोर जाण्यास रस्ता नसल्यानं गाडी थांबवून चालक पळून गेला। सदर गाडी मांडवी पोलीस ठाण्यामध्ये आणून 2 पंचांच्या समक्ष गाडीमध्ये पाहणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा, विमल पान मसाला, V1 तंबाखू ज्याची किंमत 71,404 रुपये आणि जुनी वापरती स्विफ्ट डिझायर याची किंमत 2,50,000 रुपये असा एकूण 3,21,404 रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आलाय। त्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे आणि फरार आरोपीची माहिती मिळाली आहे। लवकरच त्याला ताब्यात घेऊन कारवाई करू अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख यांनी दिली आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आम्ही पळशी गावाच्या पुढे पिंपळगाव फाटा येथे फॉरेस्टच्या चेकपोस्टवर आम्ही ती नाकाबंदी लावली होती आणि त्या ठिकाणी आम्हाला एक संशयित गाडी येताना दिसली आणि आम्हाला पाहून परत पळत होती। तर त्या गाडीचा आम्ही पाठलाग करून मलकुखेडा या तेलंगणा गावात त्या गाडीला ताब्यात घेतलं आणि आरोपी गाडी तिथं सोडून फरार झालेले होते। गाडी पोलीस स्टेशनला आणून त्याच्यामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये 71,404 रुपयाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वेगवेगळ्या कंपनीचा मिळून आला आणि ही सदरची गाडी पण ताब्यात घेतली ज्याची किंमत 1.5 लाख रुपये असावी आणि असं आम्ही एकूण 3,21,404 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन अनोळखी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचं जवळपास आम्हाला माहिती मिळाली आहे, लवकरच आम्ही त्यांना अरेस्ट करू आणि पुढील कारवाई करू। गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे VNS कलमांतर्गत आणि अन्न व सुरक्षा मानके अधिनियमाखाली। मजहर शेख, सी24 तास, नांदेड।